जय बाबा केदार. आता महत्त्वाचा मुद्दा की आपलं दर्शन सुद्धा झालंय. आता परतीचा प्रवास घ्यायचा आहे. परतीला सुद्धा जो घोडा आहे खेचर त्याचा रेट आहे 2100 रुपये. जाताना 3500 होता, पण येताना 2100 आहे. तो तुम्ही घेऊ शकता. डोली असो किंवा पिट्टू म्हणजेच कुंडी असो, तुम्ही कुठली ऑप्शन घेऊ शकता. किंवा पायदळ सुद्धा चालत घेऊ शकता ट्रेक करत येणे खूप चांगले, कारण की इझी उतरायला खूप इझी असते. चढायला जरी प्रॉब्लेमॅटिक असेल पण उतरायला लवकरच उतरण्यात येतात. मी तर बहुतेक 3 ते 4 तासामध्ये उतरलो होतो. आणि उतरताना तुमचं एक लक्षात ठेवायचं की पाय थोडे मागे ठेवायचे, कारण की बूटमध्ये उतरताना पाय समोर जातात आणि पायाचे जे बोटं असतात समोरचे त्यांना खूप दुखतं, कारण की आपलं उतरताना प्रेशर असतं बुटांमध्ये, आणि आपले जे बोटं आहेत ते बुटांमध्ये एकदम जाऊन चिपकलेले असतात. त्यामुळे उतरताना थोडा त्रास होतो, कारण आपण आधीच खूप थकलेलो असतो. आणि ट्राय करा की प्रवासात सुद्धा खायला कमी घ्या, म्हणजे जे काही ड्रायफ्रुट्स असेल, निंबू पाणी असेल, तर इथलं काही लोकल हे असेल ते घ्या. पण असं जास्त खाण्याचा विचार करू नका, कारण की तुम्हाला परत त्रास होईल आणि उतरायला प्रॉब्लेम येईल. तरी प्रत्येक ठिकाणी सुलभ शौचालय निशुल्कमध्ये अवेलेबल आहे. ते प्रत्येक ठिकाणी आहे. महत्त्वाचं म्हणजे जाताना येताना खांब असतात, त्या खांबावर नंबर दिले असतात. एक म्हणजे 771 खांब आहे. खालून जर गौरीकुंडपासून जर वरती गेलो तर 771 असे खांब आहेत. त्या खांबावर तुम्ही जर तुमच्या मित्राला सांगायचं असेल, की काही काही रेंज पण असते, सांगायचं असेल की मी या खांबावर आहे, तुम्हाला भेटायला आहे, किंवा एकत्र चहा प्यायचा असेल, एकत्र जेवायचं असेल, किंवा भेटायचं असेल, चौकशी करायची असेल, तर खांबाचा नंबर सांगायचा की ह्या मी 300 खांबावर आहे, मी त्या ठिकाणी आहे. किंवा उतरताना देखील म्हणायचं असेल की आपण एकत्र उतरूया का, ठीक आहे, यानंतर आपण 75वर थांबूया, 300वर थांबूया, 200वर थांबूया, म्हणजे सर्व मित्र एक 200वर थांबतील, बसतील, बोलतील, मग परत समोर निघतील, मग 100वर थांबतील. असं करत त्या खांबांचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक खांबावर नंबर असतो. त्या खांबानुसार तुम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा एकमेकांचा हालचाल विचारू शकता, कारण की अचानक कुठे काही दरड कोसळली किंवा पाणी आलं, काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही एकमेकांच्या सोबतच दिलं बरं, म्हणजे काळजी घेता येईल. कोणी घसरलं, कधी घोडा घसरला, काही सांगता येत नाही. पाणी असतो, बर्फ असतो, स्नो असतो सुरू, आणि अशा प्रकारचं एक वातावरण त्या केदारनाथच्या यात्रेमध्ये असतं. आणि तुम्ही उतरताना गौरीकुंडमध्ये यात्रा समाप्त होते. त्या अगोदर पण काही अजून गोष्टी मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय बाबा केदारनाथ, जय श्रीराम.